उद्योग, ऊर्जा, कामगार, खनिकर्म विभाग आणि मराठी भाषा विभाग या विभागाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा करण्याकरता म्हणून अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महोदय, आता इथे उद्योग मंत्री आणि मराठी भाषा मंत्री सभागृहामध्ये आलेले आहेत. हा अधिवेशनातला दुसरा दिवस मुश्रीफ साहेब आहे. शेवटी आम्ही दुसऱ्या आठवड्यातला पहिला दिवस आहे. दुसऱ्या आठवड्यातला हा पहिला दिवस आहे. अध्यक्ष महोदय, 293च्या प्रस्तावाची वाशी लागली वासलात ती आपण बघितली. आणि या पुरवणी मागण्या करता म्हणून संबंधित खात्याचे किती मंत्री आहेत हा सुद्धा एक संशोधनाचाच विषय या ठिकाणी आहे. का नैराश्य सरकारच्या मनामध्ये अशा प्रकारचं नैराश्य का? कशा करता? वर काय? हो हो, ते मी वरच्या सभागृहात पण मी होतो. मी फक्त ह्या सभागृहात नाही, त्यामुळे वरच्या सभागृहात सांगायचं खाली आहेत आणि खालच्या सभागृहात वर आहेत. काही नवीन नाहीये. आणि म्हणून तुमच्याकडे कुठलं खातं आहे? वस्त्रोद्योग. मला वाटतं आज आपला विभाग आहे का? आमच्या झिरवळ साहेबांच्याकडे कुठला विभाग आहे? आपला आज विषय आहे का? मुश्रीफ साहेब तुमचा विषय आहे का? आशिषजी जसवालांचा आहे आणि सन्मान्य मंत्री महोदय पंकज भोयरजींचा आहे आणि मॅडम आपला ऊर्जा मला वाटतं विषय आहे. ते आता कुठून तरी इकडून तिकडून आपण आला. मी मगापासून सभागृहामध्ये इकडे बघत होतो, तिकडे बघत होतो. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये आपला नियमित अर्थसंकल्प मार्च महिन्यामध्ये मांडला गेला, फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये मांडला गेला. आणि अवघ्या 3 महिन्यानं आपण नेहमीच्या रीतीप्रमाणे परंपरेप्रमाणे पुरवणी मागण्यांच्या मान्यतेकरता म्हणून सरकारच्या वतीनं सभागृहासमोर आपण आलेलो आहोत. कितीच्या मागण्या आपण मागितल्या अध्यक्ष महोदय? 57,509 कोटी 70 लाख आणि 46,000च्या मागण्या आपण या ठिकाणी एकूण मागण्या या ठिकाणी मागितल्या. आपण त्या ठिकाणी 25-26चा जो मूळ अर्थसंकल्प आहे तो 7,57,000 आणि 575 कोटीचा अर्थसंकल्प मांडला. आणि अवघ्या 2 महिन्यामध्ये आपण 57,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या घेऊन सभागृहाच्या मान्यतेला आपण आला. अजून 2 पुरवणी मागण्या आहेत अध्यक्ष महोदय. अजून 2 अधिवेशनामध्ये 2 वेळा पुरवणी मागण्या सरकारला घेऊन या सभागृहासमोर यावं लागेल. सर्वसाधारणपणे गोडबोले समितीच्या अहवालाप्रमाणे साधारणपणे 5 ते 10% मूळ अर्थसंकल्पाच्या 5 ते 10% जास्त पुरवणी मागण्या असता कामा नयेत. परंतु आपल्या सरकारचं पूर्णपणे आर्थिक नियोजन बिघडलेलं आहे. आर्थिक शिस्त बिघडलेली आहे. या महाराष्ट्राचं पूर्णपणे अर्थकारण आणि एकेकाळचा शिल्की अर्थसंकल्प मांडणारा महाराष्ट्र आज दिवसागणिक त्या ठिकाणी तुटीचा अर्थसंकल्प मांडायला लागला अध्यक्ष महोदय. तुटीचा अर्थसंकल्प. अध्यक्ष महोदय, केवळ टीकेला टीका करायचा भाग नाही, परंतु मुश्रीफ साहेब आज तुमच्याबद्दल म्हणजे अर्थ खात्याबद्दल बोलतो, अर्थमंत्र्यांबद्दल बोलण्याच्या अर्थ खात्याबद्दल बोलतो. केवळ आम्हालाच कुठल्या प्रकारचा निधी मिळत नाही, विकासाला निधी मिळत नाही, आमच्या कुठल्या कामांना निधी मिळत नाही. फार मोठं खेदाने एक गोष्ट कबूल करावी लागेल. दादा हे राज्याचे अर्थमंत्री आहेत, ते माझे जुने नेते आहेत, त्यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे. गेल्याच महिन्यामध्ये ते कोकणामध्ये संगमेश्वरला छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभा करण्याकरता गेले होते. मुश्रीफ साहेब, मी स्वतःहून त्यांच्या स्वागताला गेलो. त्यांच्या हातामध्ये एक पत्र दिलं. सोपल साहेब, तुम्ही पण होतात त्या कार्यक्रमाला पालकमंत्री म्हणून महोदय.
पत्र दिलं. काय पत्र होतं? पत्र हे होतं की माझ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण 9 तालुके आहेत. 8 तालुक्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. पण फक्त माझ्या गुहागर मतदारसंघामध्ये गुहागर तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाही. मी बाकी ठिकाणून पैसे उभे करतोय. मला तुम्ही राज्याच्या तिजोरीतून 10 कोटी रुपयाची मदत करा. अशा प्रकारचं पत्र दिलं. खेद वाटला, दुःख वाटलं. त्या दिवशी माझे सहकारी मित्र आमदार शेखरजी निकम यांच्याकडे अजितदादांबरोबर मला जेवणाचं निमंत्रण होतं. मला वाटतं बाहेर गेले का ते. जेवणाचं निमंत्रण होतं. मी ते मान्य केलं, कारण मी सगळ्याच ठिकाणी राजकारण करत नाही, राजकारण बघत नाही, तुम्हाला माहिती आहे. माझं पत्र दादांनी घेतलं. दादांना 4-4 वेळा विनंती मी केली, पण दादांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पैसे देण्याचा होकार सुद्धा दिला नाही, मान सुद्धा हलवली नाही आणि टसकी मत झाले नाहीत. मंत्री महोदय, मनाला अत्यंत अत्यंत वेदना झाल्या. असंख्य इंगळ्या डसल्या, असंख्य इंगळ्या डसल्या. कोण जेवणार तुमचं जेवण? कोण तुमच्या बरोबर बसणार? शेवटी लाल मातीतला कार्यकर्ता आहे. काहीतरी आम्हाला मान नाही तर पण स्वाभिमान तर निश्चितपणे आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या बाबतीत तुम्ही सुद्धा जर राजकारण हे करत असाल, मी डीपीसी मध्ये हा विषय मांडला, आपण त्याला होकार दिला. जे आहे ते मी कबूल करणारा माणूस आहे, तुम्हाला माहित आहे. तुमचे आमचे राजकीय मतभेद आहेत, पण तुमची जनरली शासकीय मीटिंग मी कुठलीही चुकवत नाही. मी जातीनिशी हजर असतो, कोणी मंत्री असू दे. माझं कर्तव्य आहे. मंत्री कुठला हा मला माहित नाही. त्या मंत्र्याकडून माझ्या मतदारसंघातल्या जनतेला मला न्याय कसा देता येईल हे मला बघितलं पाहिजे. पण तक्रार फक्त माझीच होती असं वाटलं. मनाला असंख्य वेदना झाल्या. पण आता सभागृहामध्ये किंवा सभागृहाच्या बाहेर दिल्लीच्या नेत्यांच्याकडं तुम्ही आपसातच एकमेकाच्या तक्रारी करायला लागले आहात. आपसातच भाजपवाले सुद्धा अर्थ खात्याबद्दल तक्रार करतायत, शिवसेनेवाले सुद्धा अर्थ खात्याबद्दल तक्रार करतायत. मला या निमित्तानं आज बोललं पाहिजे. हा वाईटपणा कोण घेत नाही, पण मी घेतो उदयजी. हा वाईटपणा अध्यक्ष महोदय मी घेतो. काय अर्थखातं यापूर्वी काय अर्थखातं या राज्यामध्ये नव्हतं का? अर्थखातं आणि अर्थमंत्री कोणाला पैसे देणार आणि कोणाला पैसे देणार हे अर्थमंत्री कसे ठरवू शकतात? मग शेवटी हे बजेट कशाला आहे? एकदा का बजेट मांडलं मार्च महिन्यामध्ये, फुल फ्लेज बजेट मांडलं की त्या बजेटमध्ये आपल्याला येणारा निधी किती येणार आहे, किती आपल्याला महसूल जमा होणार आहे, किती पैसे खर्च होणार आहेत, याचा लेखाजोखा मांडला जातो आणि त्या विभागाला त्या विभागाचा आउटलेट दिला जातो. आणि मग ते पैसे त्या विभागाने खर्च करायचे आहेत. त्या विभागाच्या मंत्र्यांनी त्या योजनांवर खर्च करायचे आहेत. आज काय चाललंय का या राज्यामध्ये? अर्थमंत्र्यांनी ठरवायचं कुठल्या खात्याला पैसे द्यायचे, कुठल्या आमदारला पैसे द्यायचे, कुठल्या मंत्र्याला पैसे द्यायचे, कुठल्या कामाला पैसे द्यायचे. अशा प्रकारचा अर्थसंकल्प असतो काय? अशा प्रकारचा अर्थसंकल्प असतो? असा अर्थसंकल्प असत नाही. आज तुम्ही अशा पद्धतीने पैसे मांडताय आणि वाटेल तेवढे पैसे द्यायचे जाहीर करताय आणि दुसऱ्या बाजूला राज्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा करताय. मंत्र्यांच्या मनातलं तर नानाभाऊ मी मांडतोयच, पण माझं राज्य आर्थिक दृष्ट्या डबघाईस यायला लागलंय. माझ्या राज्याची आर्थिक शिस्त बिघडायला लागली आहे. माझ्या राज्याच्या माणसाच्या डोक्यावर, पर माणसाच्या डोक्यावर आज 70 हजार कोटी रुपये प्रत्येक माणसाच्या 90 गेले. 1000 रुपये कर्ज, ज्यांनी कर्ज काढलं नाही त्या डोक्यावर कर्ज आहे. अशा वेळेला कुणीतरी हे परखडपणे बोललं पाहिजे. करून काय करणार आहात तुम्ही? करणार काय आहात? आमचं विकासाचं काम तुम्ही करणार नाही, करतच नाही आहात. तुम्ही एखाद्या ठिकाणी आम्हाला वैयक्तिक अडचणीत आणू शका, याची ना परवा ना चिंता. अशा अनेक अडचणी आम्ही सामना करतोय अडचणींचा. त्याचा पाडा कधी आम्ही वाचत नाही, पण आम्हाला काही अडचणी थोड्या उभ्या केल्या जातात. पण शेवटी तत्वाकरता, ध्येयाकरता आणि राज्याच्या हिताकरता कुणीतरी हे बोलायला पाहिजे, कुणीतरी हा वाईटपणा घ्यायला पाहिजे. कुठली पद्धत आली ही? सर्वसाधारणपणे अर्थ खातं हे सगळ्या मंत्र्यांनी, सगळ्या सरकारनी चालवण्याचं खातं आहे. कोणा एका मंत्र्यांनी चालवण्याचं खातं नाहीये.
एका मंत्र्यांनी चालवण्याचं खातं नाहीये. आणि म्हणून या निमित्तानं मी बोलायला जाणीवपूर्वक उभा राहिलोय की 57,000 कोटी रुपयाच्या तुम्ही पुरवण्या मागण्या मागितल्यात. आज 57,000 कोटी रुपयाच्या तुम्ही पुरवणी मागण्या या ठिकाणी मागितल्यात तुम्ही अध्यक्ष महोदय तुम्ही मागितल्यात. आणि म्हणून मूळ अर्थसंकल्प जो आहे तो 7,57,575 कोटीचा. तुम्ही आज हाच अर्थसंकल्प शेवटी 8,15,000 आणि 85 कोटीचा हा तुम्ही या ठिकाणी अर्थसंकल्प घेऊन गेलात. एका 2-2.5 महिन्यामध्ये मूळ अर्थसंकल्पापेक्षा जवळजवळ 1.25 लाख कोटी रुपये 1.5 लाख कोटी रुपये तुम्ही या राज्याच्या डोक्यावर कर्ज तुम्ही केलं. आणि अध्यक्ष महोदय, हे कर्ज जर तुम्हाला अशाच पद्धतीने सुरू ठेवायचं असेल तर भविष्यामध्ये पूर्णपणे येणारा महसूल, आज तुमची चालली मस्ती, आज तुमचं हे सगळं चाललंय ते जीएसटीचा पैसा तुम्हाला येतो म्हणून हे सगळं चाललंय. जीएसटीचा पैसा येतो म्हणून तुम्हाला चाललंय. कधी जर जीएसटी नसेल तर राज्याची अवस्था काय होईल. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आर्थिक शिस्त राहिली पाहिजे. आर्थिक शिस्त आणण्याकरता समस्त सभागृहानं आपलं वैयक्तिक काय स्वार्थ असेल, वैयक्तिक काय म्हणणं असेल ते बाजूला सारून राज्याच्या हिताकरता सभागृहानं एकमतानं कधीतरी हा निर्णय घेण्याची गरज आहे की एकदा मूळ अर्थसंकल्प सादर झाला की मूळ अर्थसंकल्प झाल्यानंतर जर एखादी आपत्ती आली, एखादा अचानकपणे संकट आलं, एखादा अचानकपणे त्या ठिकाणी पाऊस पडला, शेतकऱ्यावर कुठलं तरी संकट आलं, कुठली तरी अचानक कॅलॅमिटी आली, तर त्याच्याकरता पैसे कुठून आणायचे. म्हणून आपल्या राखीव निधीतून पैसे काढावे लागतात. आणि राखीव निधीतून पैसे काढून त्या पैशाला मंजुरी घेण्याकरता म्हणून सभागृहासमोर यावं लागतं. हे खऱ्या अर्थानं अर्थसंकल्पाचं काम आहे. आणि ही खऱ्या अर्थानं अर्थसंकल्पाची शिस्त आहे. आणि ही खऱ्या अर्थानं अर्थसंकल्पाची पद्धत आहे. आणि ही खऱ्या अर्थानं राज्याची आर्थिक शिस्त आणि आर्थिक चौकट मोडणार नाही, याच्याकरता ही काळजी घेण्याची खऱ्या अर्थानं ही गरज आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, गृह विभागावर पहिल्यांदा बोलत असताना मी पहिल्यांदा कृषी या विषयावर बोलतो. आमचे ज्येष्ठ सहकारी या ठिकाणी सोपल साहेब बसलेले आहेत. ते सोपल साहेब बोलणार होते, पण मी त्यांना म्हटलं की तुम्ही बोललात की पुन्हा 5-7 सदस्य बोलतील, त्यानंतर माझा नंबर कधी येईल मला माहित नाही. माणूस मोठ्या मनाचा, दिलदार मनाचा, तो म्हणाला पहिल्यांदा तुम्हीच बोला, फक्त माझा विषय पहिला मांडा. असं आहे अध्यक्ष महोदय की या ठिकाणी बाब क्रमांक 42, पान क्रमांक 29, बाब क्रमांक 43, पान क्रमांक बाप नव्हे हा, बाब नाही तर बाप म्हणाल तुम्हाला मी बोललो म्हणून तुम्ही माझ्यावर ऑब्जेक्शन घ्याल की माझा बाप काढला आहे. तयारी डॉक्टर ठीक आहे. तर अध्यक्ष महोदय, बाब क्रमांक मी सांगितला 42, पान क्रमांक 29, बाब क्रमांक 43, पान नंबर 29-30, बाब क्रमांक 44, पान नंबर 30, बाब क्रमांक 48, पान क्रमांक 32-33, बाब क्रमांक 49, पान क्रमांक 33-34, बाब क्रमांक 50, पान क्रमांक 34, या सगळ्यावर एकत्रितपणे बोलतो अध्यक्ष महोदय, या सगळ्यावर एकत्रितपणे बोलतो. आणि म्हणून आमचे ज्येष्ठ सहकारी या ठिकाणी सोपल साहेब म्हणाले की तू बोल पण माझा विषय पहिल्यांदा मांड. आणि म्हणून मंत्री महोदय, कृषीशी मला वाटतं अशी जी तुमच्याकडे कृषी आहे ना, आपले कॅबिनेट मंत्री आहेत कुठं, काय झालं म्हणजे त्यांच्यावर वरच्या म्हणजे वरच्या म्हणजे काय झालं म्हणजे चाकबीक पडते म्हणून येत नाही की काय सभागृहामध्ये, काय होतं काय. बरं असू दे, अशी जी तुम्ही आहात ना काय हरकत नाही. आणि म्हणून सन्मान्य सोपल साहेबांचं हे मी माझं मांडणं म्हणण्याच्या त्यांचा विषय म्हणून त्यांचं नाव घेऊन मी जाणीवपूर्वक या ठिकाणी मांडतोय. त्यांच्या जिल्ह्यातली प्रधानमंत्री पीक विमा योजना जी बार्शी तालुक्यामध्ये आहे त्याच्यामध्ये विमा रक्कम 115 कोटी रुपये मंजूर झाली आणि त्याच्यामध्ये 90,000 शेतकरी लाभार्थी होते. परंतु त्यापैकी 115 कोटीपैकी वितरित किती झाले मंत्री महोदय, 65 कोटी झाले. शेतकरी किती होते, 63,000. प्रलंबित रक्कम ही राहिली 49 कोटी
आणि त्यातले शेतकरी जे लाभार्थी आहेत ते 27,000 शेतकरी त्या ठिकाणी लाभापासून वंचित राहिलेले आहेत. याचं कारण एकच सांगितलं जातं अध्यक्ष महोदय, की शेतकरी किंवा अधिकारी शेतकऱ्यांना जे कारण सांगतात ते सांगतात की केंद्र आणि राज्य सरकारचा दुसरा हप्ता आला नाही म्हणून आम्ही तुम्हाला पैसे देत नाही. तुमच्या उत्तराच्या भाषणामध्ये ही खरी गोष्ट आहे का? जर ही गोष्ट खरी असेल तर खरी म्हणून कबूल करा. जर हे देणं नसेल तर हे वितरित झाले का आणि अधिकाऱ्यांच्या लेवललाच ते पडून आहे का त्याची माहिती द्या. आणि याच्या उपर हे जर पैसे आलेच नसतील तर आपण दुसरा हप्ता कधी देणार हे सुद्धा या ठिकाणी सभागृहाला सांगा. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी दुसरा जो विषय आहे तो विषय म्हणजे आमच्या कोकणातला विशेष करून मत्स्य शेतीबद्दलचा विषय या ठिकाणी आहे. मत्स्य विकास मंत्री सभागृहामध्ये आहेत. त्यांनी मला थोडंसं सांगितलं तर बरं होईल. मासेमारी बंदरे जेटीच्या बांधकामासाठी म्हणजे 53 मोठी बांधकामे हे नवीन उद्दिष्ट शीर्ष कार्यान्वित करण्याकरता 1000 इतकी लाक्षणिक तरतूद करण्याचे ठरवण्यात आले आहे. बाब क्रमांक डॉक्टर 61 आणि पान क्रमांक 40 त्याच्यामध्ये हे विशेष आहे. ही 1000 रुपयामध्ये आपण कशा पद्धतीची बांधकामं बांधणार आहात? कशा पद्धतीची ही मोठमोठी बंदरं उभी करणार आहात? केंद्र सरकारच्या निधीतून उभं करणार आहात. आणि केंद्र सरकारचा निधी जर घ्यायचा असेल आणि जर हेड नसेल हे तर हे हेड ओपन करण्याकरता म्हणून 1000 रुपयाची तरतूद हे त्या हेड ओपन करण्याकरता म्हणून करावी लागते. हे मला मान्य, कारण हा नवीन विषय असेल, कदाचित नवीन योजना असेल किंवा नवीन हे हेड ओपन करायचं असेल म्हणून 1000 रुपये. परंतु आपल्या कोकणामध्ये आज बांद्राची अवस्था काय आहे? आज संरक्षण बांधाऱ्यांची अवस्था काय आहे? आज उधाणाचं पाणी पाऊस पडतोय. आज नदीच्या आपल्या समुद्राच्या किनारी राहणारे जे मच्छीमार बांधव आहेत ते चारी बाजूने धोक्यात आहेत. हे तुम्हाला मान्य करावं लागेल. चारी बाजूने धोक्यात आहेत. दुसरेही कोकणातले मंत्री या ठिकाणी आहेत. तुम्ही मुश्रीफ साहेब त्या ठिकाणी काही वर्ष पालकमंत्री होतात. वर्षानुवर्ष ही मंडळी आपला जीव मुठीत धरून त्या ठिकाणी जगतीये. त्या ठिकाणी समुद्र किनारच्या असलेल्या नारळी पोपळी म्हणजे सुपारी, नारळी पोपळीच्या बागा ही इरोजन होऊन समुद्राच्या लाटांना त्या ठिकाणी धूप होऊन त्या ठिकाणी त्यांच्या नारळी पोपळीच्या बागा सुद्धा कोसळून पडतायत. अनेकांच्या घरामध्ये उधाणाचं पाणी शिरतंय. अचानकपणे अमावास्य पौर्णिमेला समुद्राचं पाणी भरतीवर एकदम वाढून येतं आणि त्यावेळेला कितीतरी लोकांच्या घरामध्ये पाणी शिरून त्या लोकांना त्यांचा जीव अतिशय धोक्यात आलेला असतो. आणि म्हणून आपण या ठिकाणी कोकणाकरता खास बाब मी विरोधी पक्षाचा असल्यामुळं माझ्याकरता नाही पैसे दिले तरी चालतील, ते तुम्ही करणारच आहात. आम्हाला पैसे देणार नाहीत हे आम्हाला माहितीच आहे. आम्ही आमच्या मनाची तयारी केलेलीच आहे. पण दिवसागणिक तुम्ही असे विचार करून किती छोट्या मनाचे लोक होत आहे हे सुद्धा महाराष्ट्र बघतोय. ठीक आहे, माझ्या मतदारसंघामध्ये पैसे द्या अगर देऊ नका, पण माझ्या कोकणाकरता पैसे द्या. माझ्या कोकणातला मच्छीमार वाचला पाहिजे, माझ्या कोकणातला बागायतदार वाचला पाहिजे. तो वाचण्याकरता म्हणून आपण जर अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये उदयगी वगैरे जर संरक्षण भिंती करता, ज्याला आपण प्रोटेक्शन वॉल म्हणतो, त्या बांधून जर लोकांची घरं वाचवलीत, गावं वाचवलीत, शेतीवाडी वाचवलीत ना, बागा वाचवल्यात, त्यांचा जीव वाचवलात तर तुम्हाला लोक आशीर्वाद देतील. राजकारणी मतदारसंघ कोणाचा आहे हे बघून त्या ठिकाणी लोकांचे जीव वाचणार किंवा जाण्यावर तुमचं राजकारण अवलंबून राहू देऊ नका. दुसरा मुद्दा आहे जो बाब क्रमांक 60 पान नंबर 39 मत्स्य व्यवसाय विभाग अंतर्गत असलेली मत्स्य प्रबोधिनी ही प्रशिक्षण नौका कुशल मनुष्यबळाद्वारे कार्यरत ठेवण्याकरता उक्त नौकेचा वापर प्रशिक्षण. मला असं वाटतं ह्या गस्ती नौकेचा हा विषय असावा. आपण आपल्या काळामध्ये मागे गस्ती नौका घेतलेल्या होत्या, स्पीड बोटी. कारण शेवटी त्या त्यांच्या येतात बोटी, त्या स्पीड बोटी असतात. आपल्या बोटी त्यांना पकडायला गेल्या तर त्यांचं स्पीड आणि आपलं स्पीड मॅच होत नाही. त्या आपल्या लाकडी होत्या, पण त्याच्यानंतर आपण फायबरच्या घेतल्या होत्या. आणि म्हणून आता तुम्ही जर स्पीड बोटी घेत असाल तर आपल्या कोकणातले मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे सगळे समुद्र किनारे असलेले हा जो पट्टा 720 किलोमीटरचा आहे तो आपल्या कोकणातच आहे. काही करा, या जर स्पीड बोटी घ्यायची असतील तर प्रत्येक जिल्ह्याकरता एक बोट घ्या. आणि त्याचबरोबर आजच्या दिवशी मी आठवण करून देतो, पालकमंत्री महोदय या ठिकाणी बसलेले आहेत. आपण 3 ड्रेजर घेतले होते. मीच त्यावेळेला मत्स्य विकास राज्यमंत्री होतो. मेरडी बोर्डाकडून आपण 3 ड्रेजर घेतले होते. आज ते ड्रेजर कुठे आहेत माहित नाही. मागच्या वेळेला आपण डीपीसी मध्ये याच्यावर चर्चा केली. एक ड्रेजर सिंधुदुर्गाला जाणारा हा
कुठेतरी ठाण्याच्या आसपास तो बुडाला होता खाडीमध्ये, ठाण्याच्या पुढे, आणि बुडालेला मी सिंधुदुर्गला दिलेला, आणि चांगला आम्ही रत्नागिरीत ठेवलेला होता, आणि एक इकडेच आम्ही ठेवला होता. पण मी आहे ते खरं खरंच सांगतो, पण ते तिन्ही ड्रेजर आता कुठे आहेत तेच माहित नाही. आणि ह्या ड्रेजरची गरज आहे, कारण दिवसागणिक कोकणामध्ये आपल्या खाडीमध्ये, आपल्या समुद्रामध्ये शेवटी त्या लाटांबरोबर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाळू ही किनाऱ्यावर येते, आणि किनाऱ्यावर आलेली वाळू आणि त्या ठिकाणी सँडबार तयार होत आहेत, आणि सँडबार तयार झाल्यामुळं मच्छीमारांना अनेक संकटांना सामोरं जावं लागतं. आणि म्हणून ते ड्रेजर कुठे आहेत ते बघा. ते ड्रेजर जर कार्यान्वित करता आले तर करा, न पेक्षा नवीन ड्रेजर घ्या, काही हरकत नाही. थोडस माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे हट्ट करा. त्यांच्याकरता बरंच काय काय लोकांना तुम्ही बोलत असता, लोकांना शिव्या देत असता, तिथं शाबासकी मिळवता. त्याच्याऐवजी इकडे पैसे मिळवून शाबासकी मिळवा, ती पूर्णाली होईल. तर बाहेर गेल्यानंतर मला शिव्या देतीलच, काय हरकत नाही. त्यांनी काय माझं वजन कमी होत नाही. नको बोलू यांच्याकडे बघून. अरे माझ्या समोर जी मुलं लहानाची मोठी झाली, विचारा त्यांना. आता ते काही मोठेच झाले एकदम, त्यामुळे तो भाग वेगळा. आणि मी तुम्हाला माहित आहे की मी अशी कधी कटुता विकास कामांच्या बाबतीत कोणाकडे कटुता ठेवत नाही, मी कधी चुकूनही ठेवत नाही. आणि म्हणून त्यांना मी सांगतोय की तुम्ही माननीय मुख्यमंत्री, एखादा चिमटा काढावा लागतो, आणि म्हणून मुख्यमंत्र्यांची शाबासकी मिळवा. कोकणाला पैसे जास्त घेऊन ती शाबासकी जर तुम्ही मिळवलीत तर खूप चांगलं होईल. अशा प्रकारची मी सूचना या ठिकाणी करतो. आपण त्या ठिकाणी मासेमार संकट निवारण निधी हा आपण 56,17,000 फार मायनर, 57,000 कोटीमध्ये नाम, कुठे 1000, कुठे 56 लाख. तुम्हाला मी एका ठिकाणी विनंती करतो की पूर्वी मच्छीमार जर अपघातानं वारला तर त्याला फक्त 50,000 रुपये मिळायचे. आपण तो वाढवून आता किती सध्या झालीत मला माहित नाही, पण त्या काळामध्ये आपण 2 लाखापर्यंत घेऊन गेलो होतो. दुसरी एक अडचण अशी होती की मच्छीमार पाण्यामध्ये बुडाला तर त्याची बॉडी नाही मिळाली तर 7 वर्षापर्यंत त्याला मृत म्हणून घोषित करता येत नव्हतं. 7 वर्षापर्यंत त्याची बॉडीच जर मिळाली नाही तर त्याला विम्याची रक्कम मिळत नव्हती, त्याला कुठलीही मदत मिळत नव्हती, आणि तो मृत झाला अशा पद्धतीचं घोषित केलं जात नव्हतं किंवा तशा प्रकारचं डेथ सर्टिफिकेट मिळत नव्हतं. पण त्याच्यामध्ये नंतरच्या काळामध्ये आपण एक ऍफिडेव्हिट घेऊन त्याला घोषित मृत झाला म्हणून घोषित करता येत होतं. आणि जर त्याला काय कॉम्पेन्सेशन दिलं असेल तर तो जिवंत मिळाला तर ते परत देण्याची त्याच्यामध्ये अट घालण्यात आली होती. आता काय परिस्थिती मला माहित नाही, पण हे कॉम्पेन्सेशन तुम्ही त्याचं वाढवा. हा एकदा तो पाण्यामध्ये पडला तर जगण्याचे संकेत म्हणजे शक्यता फार कमीच असते, तुम्हालाही माहित आहे, शक्यता फार कमी असते. मध्यंतरी माझ्याकरता आपण इथं सांगितलं त्यांना मदत करण्याकरता यांच्याच आमच्या मंत्री महोदय उदयजी सामंतच्या जिल्ह्यामध्ये, त्यांच्याच मतदारसंघामध्ये एक बोटीमध्ये सगळे बाहेरचे होते, नेपाळी लोक होते, एकच फक्त होता माणूस, तो स्थानिक होता, तो माझ्या मतदारसंघातला होता. कदाचित सगळ्यांनी मिळून जसं मला कॉर्नर करताय तसं त्याला कॉर्नर केलं असेल. गमतीचा भाग सोडा मुश्रीफ साहेब, त्या लोकांनी अशी जी त्याची मान कापली, इतकी मस्ती त्यांना, आणि ते मान घेतली, आणि त्या मानेतून म्हणजे त्याच्यात त्या निघणारं रक्त आहे, त्या रक्तानं तो माणूस आंघोळ करत अख्ख्या दुनियेला दाखवत राहिला. इतकं क्रूर होतं, इतकं भयानक ते होतं की तो डोक्यावर आपल्या त्याच्या रक्तानं आंघोळ करत बसला. ते सगळे नेपाळी, सगळे बाहेरचे होते. त्यांना अटक झाली, पण लगेच त्यांना जामीन झाला. मला वाटतं त्यात लक्ष द्या जरा, त्यांना शिक्षा झाली पाहिजे, कारण शेवटी त्या घरामध्ये त्या माणसाचं एक बायको, त्याची पत्नी, मी माझ्याच मतदारसंघातला एक मुलगी, राहायला धड घर सुद्धा नाही, आणि आता ते कुटुंब पूर्णपणे बेवारस सारखं पडलेलं आहे. आणि म्हणून अशा लोकांना आळा घालण्याकरता म्हणून आणि त्यांना आपण मदत या ठिकाणी केली पाहिजे. देशातील केंद्रीय मत्स्य संशोधनाद्वारे मत्स्य विभागाच्या अधीन जिल्हा कार्यालयातील मत्स्य अधिकारी तांत्रिक त्यांना शिक्षण प्रशिक्षण, ते अधिकाऱ्यांचं नियमित शिक्षण प्रशिक्षण असतं. लोकांना काय ते द्या, त्यांना द्याल तेव्हा द्याल. असे जे काही छोटे मोठे विषय जे आहेत या विषयामध्ये मंत्री महोदय लक्ष घाला. जमलंच तर सगळ्या कोकणातल्या आमदारांना एकदा बोलवा, मच्छीमार संस्थांच्या प्रतिनिधींना बोलवा. दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री किंवा तिन्ही जिल्ह्याचे तिसऱ्या जिल्ह्याचे पालकमंत्री तर नाहीयेत. नाही, असं होऊच शकत नाही. मला बोलवलं असं माहिती घ्या,
तुम्ही एक काम केलं असेल, सर्वांना बोला, भास्करला बोलवू नका. मी कुठेही गेलो ना तरी मी सरकारी मीटिंग चुकवत नाही. माझा पीए कुठल्या मंत्र्याशी नाही, मीच डायरेक्ट बोलतो. मुळात आधी 25-30 वर्ष माझा नंबर एकच आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या कोणतरी दुसरा एखादा माझा कोणतरी प्रतिनिधी बघितला असाल, असो काय हरकत नाही. पण मीटिंग बोलवा, समजून घ्या, अनुभव घ्या. काही लोकांकडनं नवीन विषय जाणून घेता येतात. आपले फक्त अधिकारी आपल्याला सांगतात ते काय खरं काहीच नसतं. खरं काहीच नसतं. अधिकारी सांगतात ते खरं सांगायला गेलं तर लोकांचे प्रत्यक्ष अनुभव महत्वाचे असतात आणि ते अनुभवच खऱ्या अर्थानं आपली कारकीर्द उज्ज्वल करण्याकरता आणि आपली कारकीर्द यशस्वी करण्याकरता उपयोगी पडतात. आणि म्हणून लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी बोलवा, अशा प्रकारची विनंती करतो. कृषीच्या बाबतीत मी आमचे हे जायचं आहे म्हणून बोललो. आमच्या कोकणामध्ये आता काय अवस्था आहे, परवाच्या दिवशी मी सांगितलं. मुख्यमंत्री महोदयांना एक पत्र पाठवलं, मुख्यमंत्री महोदयांनी पत्राचं उत्तर सुद्धा दिलं नाही. पत्राचं उत्तर सुद्धा दिलं नाही. कालिदासजी आमचे नेते गेले. अहो नशिबवानात तुम्ही नुसते उपोषणाला बसलात. तुमच्या त्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ठिकाणी मी असतो तर तुम्हाला 8 दिवसाचं उपोषणाला बसवून ठेवलं असतं. पण तुम्ही नुसते उपोषणाला बसलात तर मुख्यमंत्र्यांनी तुमची दखल घेतली. आमचं घर लोकांनी जाळायचा प्रयत्न केला, पेट्रोल बॉम्ब टाकायचा प्रयत्न केला, आमच्या पोराबाळांना मारायचा प्रयत्न केला. वास्तविक राज्याचे मुख्यमंत्री आम्ही तुमचे सहकारी, तुम्ही वास्तविक एक फोन करून जर आमची चौकशी केली असती तर खूप बरं वाटलं असतं. ही या राज्याची पहिल्यापासूनची प्रथा आणि परंपरा आहे. काय आहे कायदा आणि सुव्यवस्थेची अवस्था? माझी स्वतःची गाडी नमस्ते या, माझी स्वतःची गाडी उदयजी सेना भवनच्या खाली उभी राहिली आणि मी गाडी देऊन बसलो तर माझा ड्रायव्हर तोंड करून एवढं गाडी देऊन बसाल, एवढं तोंड करून उभा. काय झालं तर म्हणतो नुसता चहा प्यायला बाजूला गेलो. फुटपाथवर गाडी, सेना भवनांच्या खाली, रस्त्यावर नव्हे, फुटपाथवर गाडी. आणि म्हणून तो एवढं तोंड करून उभा. म्हटलं काय झालं तर म्हणतो आपल्या गाडीची काच फुटली. अरे बोला गाडीची काच कशी काय फुटली, काय झालं, काय राजकारणामुळे कोणी काय दगडधोंडा मारला काय? नाही म्हणाला. म्हटलं बोलवा पोलिसांना, काय झालं विचारू तर खरं. त्यांनी सांगितलं की मुंबईमध्ये एक टकटक गँग आहे, टकटक गँग. त्यांनी बरोबर त्या सीसीटीव्ही मध्ये मला काढून दाखवलं. सगळे पोलीस आले, आशिषजी सीसीटीव्ही मधून काढून दाखवलं. त्यांनी गाडी बरोबर हेरली. मुश्रीफ साहेब फुटपाथच्या पलीकडे गेले, सेना भवनाच्या तिकडून. आणि तिकडून जसे पूर्वी आम्ही डेलकी त्याला म्हणायचे, बेचकीला दगड मारायचो आपण, तो पक्षाविषयांच्यावर काय आम्ही डेलकी म्हणायचो, बेचकी म्हणायचो कोकणामध्ये. तर त्यांनी तिथून दगड मारला, बरोबर काच फुटली. ती साखरेसारखी गोळे झाले सगळे, काच फुटली. काच फुटल्यानंतर थोडा वेळ ते तसेच थांबले. त्यांनी बघितलं आजूबाजूला कोणी नाही, आले आणि ती काच अशी काय धक्का मारल्यानंतर ती साखरेसारखे गोळे पडतात, खाली पडली. सगळ्या बॅगा उचलून माझ्या घेऊन गेले. बॅगा चांगल्या टकटकीत भरलेल्या होत्या. अहो ज्या दिवशी आपलं अधिवेशन संपलं तो माझा वाढदिवसाला मोठा माझ्याबरोबर तयार असतो. सगळ्या बॅगा फायलीनी भरलेल्या होत्या, पिशव्या होत्या. बॅगा म्हणजे बॅगा अशा नव्हत्या, कापडी पिशवी वगैरे, त्या सगळ्या घेऊन गेले. त्या व्यवस्थितपणे बांधून ठेवलेल्या. त्यांच्या मनात म्हटलं साला बरंच काहीतरी घबाड मिळालेलं दिसतंय. मुद्दा गमतीचा सोडा, 1.5 वर्ष होऊन गेलं. आशिषजी अनेक वेळा पोलिसांना विचारलं त्या टकटक गँगचं काय झालं. आता आपण आपली दुःख सांगायची नसतात. ही जर आपली अवस्था असेल तर सामान्य माणसाची दखल कधी घेतली जात असेल. हे सेना भवनच्या खाली भर रस्त्यावर होत असेल. 5 पथकं नेमली, 5 पोलिसांनी. हल्ली पथक हा प्रकार भारी झालाय. तो वाल्मिक कराड शोधायला 150 पथक, तो शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्याला 25 पथक, आणखीन कुणी काय बलात्कार केला त्याला 25, त्या अक्षय शिंदेला पकडली शाळेमध्ये त्याला 10 पथक. आणि सगळे मिळाले कुठं? ही पथकं काय त्या ठिकाणी काय सहलीला जातात की काय, पर्यटनाला जातात की काय? तो शेवटी वाल्मिक कराड स्वतः हजर झाला. पथकाने काय केलं? तो अक्षय शिंदे तिथं डोंबिवलीलाच मिळाला. पथकाने काय केलं? त्याच्यानंतर दुसरं कोणाचं मी नाव घेतलं, तो पण तिथं शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, तो सुद्धा घरीच मिळाला. पथकाने काय केलं? कसलं पथक? काय पथक? सरकारी पैशानं हे लोक पर्यटनाला जातात की काय पोलीस? काय यांचं बँड पथक झालंय तुम्ही म्हणता तसं. आणि म्हणून यांच्यावर दखल घेण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, दुसरा एक विषय आहे. परवांच्या दिवशी आमच्या गुहागर मधला एक नाटेकर नावाचा माणूस,
कारल्याला त्या ठिकाणी एकविरा आईच्या दर्शनाला आला. एकविरा आईच्या दर्शनाला आला, दर्शन केलं आणि गर्दी होती म्हणून तिथल्या बाजूच्या बंगल्याच्या कंपाऊंड मध्ये त्यांनी गाडी रिव्हर्स घेऊन फक्त गाडी वळवली. मुश्रीफ साहेब त्याचा पाठलाग करून त्याला चेचून मारला. कंपाऊंड वॉलच्या दरवाजाला टच झाली का? नाही. त्याच्या गेटला काय धक्का लागला काय? नाही. त्याचं काय नुकसान झालं काय? नाही. ते नाना तऱ्हेनं तो हातापाय पडत होता, अरे मी नुसती गाडी वळवली, मला सोडा, तुमचं काय म्हणणं असेल ते करा. त्याला अक्षरशः मंत्री महोदय पुण्याला, लोणावळ्याला, कारल्याला, एकविराई देवीच्या त्या रस्त्यावर ठेचून मारला. काय चाललंय का हे? काय चाललंय का हे अध्यक्ष महोदय? त्याला अक्षरशः ठेचून मारला. आणि म्हणून ठेचून मारला. आणि दुसऱ्या दोनच मुद्दे सांगतो आणि मी भाषण माझं बंद करतो, कारण शेवटी या मगापासून सगळ्यांचीच भाषणं होत आहेत. खरं तर ह्या सप्लिमेंटरीवर भाषणं करायची नसतात, बाप क्रमांकाने सांगायचं असतं आणि पुढे पळत जायचं असतं, पण चाललेत भाषणं. उदार झालेत. आपलं पीठासन अधिकारी त्याचा फायदा घ्यायचा. थांबा जरा 2 मिनिटं, 2च मिनिटं. 2 मुद्दे मी फक्त माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या लक्षात आणून द्या. पूर्वी प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये टेलिफोन असायचे, लँडलाईन नंबर असायचे. उद्धव साहेब तुम्ही पण लक्षात घ्या. तुमच्या उद्योग खात्यावर मी बोलत नाहीये, खरं बोलायला हवंय. कोकणामध्ये काय काय उद्योग आणताय ते सांगा एकदा आम्हाला, ते पुढच्या वेळेला बोलू. आणि म्हणून पूर्वी प्रत्येक खात्यामध्ये टेलिफोन नंबर होते. तुम्ही पण ताई लक्षात घ्या. लँडलाईन होते. आता कुठल्याही खात्यामध्ये लँडलाईन राहिलेले नाहीत. कुठे शोधायचं पोलिसांना तुमच्या? कुणी शोधायचं? लँडलाईन नंबरच अस्तित्वात नाही. आणि कुठल्याही तुम्ही ड्युटी अंमलदाराला जर फोन केलात आणि त्याच्याकडे साहेबाचा फोन नंबर मागितलात तर तो सांगतो साहेबांचा मोबाईल नंबर माझ्याकडे नाही. आणि म्हणून मी एक कल्पना मागच्या वेळा सुचवली होती की MSCBच्या अधिकाऱ्यांनी, ताई तुमच्या खात्यानं लक्षात घ्या, आपल्या ऊर्जा खात्याच्या अधिकाऱ्यांनी अगदी सगळ्या अधिकाऱ्यांचे नंबर, अधिकारी जरी बदलला तरी त्याचे नंबर तेच आहेत. सीईचे पण तेच आहेत, एसीचे पण तेच आहेत, एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचे पण तेच आहेत, डेप्युटी इंजिनियरचे तेच आहेत, लाईन नंबरचे तेच आहेत. अधिकारी जाऊ द्या, लँडलाईन प्रमाणात तो मोबाईल नंबर त्या माणसाकडेच राहिला पाहिजे किंवा तो नंबर तिथे राहिला पाहिजे. अशा प्रकारची मंत्री महोदय व्यवस्था करा. ही अवघड नाहीये. आमच्या एसपींची तुम्ही बदली केलीत. आमच्या जिल्ह्यामध्ये त्यांनी सुरुवात केली होती. धनंजय कुलकर्णी नावाचा एसपी, इतका चांगला माणूस, त्याला एका साईडला आणून कोपऱ्यात टाकलात. त्याचं इन्सल्ट आहे खरं सांगायला गेलं तर. इतका चांगला अधिकारी गेले कित्येक वर्षात आपल्या जिल्ह्याला लाभला नव्हता, हे तुम्हालाही मान्य करावं लागेल. तुम्ही त्याची शिफारस केली हे मला कळलं. तुम्ही त्यांना चांगली पोस्टिंग मिळावं अशा पद्धतीचं प्रयत्न केलात हे मला कळलं. मला असं वाटलं होतं की तुमचं यांच्याकडं, फडणवीस साहेबांच्याकडे मोठं वजन आहे, पण घटलेलं दिसतंय वजन. आणि म्हणून तुम्ही ते बघा. तशा पद्धतीचे खात्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी जर केलं तर त्यांना शोधणं सोपं जाईल. आणि दुसरी गोष्ट, आमचे दीपक केसरकर राज्यमंत्री होते तेव्हापासून मी त्यांच्या मागे लागलो होतो. तुम्ही हल्ली गाडीने जातच नाही, तुम्ही कायम हेलिकॉप्टरनीच जाता. आता पावसामध्ये ते गोव्या मार्गे जाता. आपल्याकडे म्हणता पोलीस कमी आहेत, तुम्ही म्हणता की नाही, गुन्हे डिटेक्ट करायचे असेल तर पोलिसांची संख्या कमी आहे, पोलीस कमी आहेत. अहो त्या रस्त्यावर पोलीस अक्षरशः लोकांना छळतायत, त्रास देत आहेत. दर 50 फुटावर पोलीस उभे आहेत तुमचे. दर 50 फुटावर 100 फुटावर लोकांच्या गाड्या उभ्या करतायत. एका हातात म्हणजे 2 कॅमेरे, एक कॅमेरा खरा, एक कॅमेरा खोटा. पनवेल ते सिंधुदुर्ग चालेल का नको? किमान रत्नागिरी, सिंधुदुर्गात नको, ते चालू दे. अरे ते सगळे कोण असला तरी ऐकतात काय? एवढं सोपं आहे का ते? कोकणामध्ये रस्ती तुम्हाला मी गंमत सांगतो, यांच्या कोणाच्या लक्षात येत नाही. कोकणातला रस्ता हा सगळ्या सिटी मधून गेलाय मुश्रीफ साहेब. सगळा रस्ता हा आपला शहरातून जातो. कशा करता हे एवढे पोलीस? 15-15, 20-20 पोलीस गाडी घेऊन उभी, येणारी प्रत्येक गाडी उभी करतात. एकदा स्पष्ट करा की त्यांना कोणता अधिकार आहे, कोणता अधिकार नाही. छळतात अक्षरशः. कॅमेरा मारायचा, मग तो बिचारा येतो, मग चल तुझा डिलीट. ऐकला नाही की म्हणायचं तुझा डायरेक्ट तिकडे गेलाय मेसेज. आणि तुम्ही पण सांगता एकदा त्याचा फोटो काढला की त्याचा मेसेज डायरेक्ट जातो. तो खऱ्या कॅमेऱ्यात मारला तर डायरेक्ट जाईल, डुप्लिकेट कॅमेऱ्यात फोटो काढला तर कसा जाईल, कसा जाणार आहे? आणि म्हणून बाकी महाराष्ट्रात काय करायचं करा, पण त्या कोकणामध्ये मात्र हे तुमचे जे काही पॉइंट आहेत ते कमी करा. कारण आम्ही रोज गाडीनं प्रवास करतो.
लोक आम्हाला ओळखतात आणि मग रस्त्यावर हात दाखवतात, ओ साहेब बघा हो, आमची लहान लहान पोरं बाळा येतो, 2 तास झाले हा सोडायला तयार नाही. अरे काय झालं, कशामुळं? नाही कागदपत्र आहेत, सगळे आहेत, पण जाऊन तिकडे उभा राहिला एका कोपऱ्यात. आता बोललो तर वाईट वाटेल, पूर्वीच्या काळामध्ये एक वाल्या कोळी होता, आता आमच्याकडे प्रत्येक झाडाच्या आड एक वाल्या कोळी तुमचा असतो प्रत्येक ठिकाणी. आणि म्हणून त्यांना कमी करा आणि लोकांचा त्रास कमी करा, अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो. पुन्हा एकदा या मागण्यांना विरोध करत असताना विरोधाचं कारण मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलंय की राज्याची आर्थिक स्थिती बिघडू देऊ नका. राज्याचे अर्थमंत्री म्हणजे ठरवतील त्यांना धडवल ते पैसे, अशा पद्धतीने अर्थखातं चालू शकत नाही आणि अशा प्रकारचं अर्थखातं असू शकत नाही. आणि जे दादांना सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला तुम्ही विरोध केला होता, तुम्ही खूप मोठे आहात, तुम्ही नेते आहात, पण शेवटी शिवाजी महाराजांकरता भास्कर संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच तुम्हाला सांगतो. आणि या पुरवणी मागण्याला विरोध करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिलीप लांडे.